किसी ने गालिब से पूछा कैसे हो। गालिब ने हंसकर कहा, जिंदगी में गम है, गम में दर्द है, दर्द में मज़ा है और मज़े में हम है, हम मजे में आहे। तर मंडळी, तुम्ही सगळे मजेत असाल अशी अपेक्षा करतो आणि मुद्द्याकडे वळतो। दी अनिल थत्ते शो या सबकुछ अनिल थत्ते असं स्वरूप असणाऱ्या कार्यक्रमामागची संकल्पना मागच्या कर्टन रेझर व्हिडिओतून आपल्यासमोर मी मांडलेली आहेच। मराठी पत्रकारितेच्या जगातले खरेखुरे सुपरस्टार आणि आधुनिक पत्रकारितेचे जनक असं ज्यांना म्हटलं जातं, अशा अनिल थत्ते यांचा टॉक शो म्हणजे अद्भुत, अविस्मरणीय, रोमांचकारक, रोमहर्षक, चित्तथरारक कंटेंटचा नजराणा। एक प्रकारची अचाट अफाट मेजवानीच असणार आहे। हे सरकार पडेल का? पडणार असेल तर कधी पडेल? कोण पडेल? अशा घासून गुळगुळीत झालेल्या विषयांवर आणि मुद्द्यांवर थत्ते सरांना बोला असं सांगणं मला तरी पटत नाही। थोडी थोडकी नाही हो, तब्बल 55 वर्ष मराठी साहित्य, लेखन, पत्रकारिता, ब्रँड मॅनेजमेंट, इमेज मॅनेजमेंट, पॉलिटिकल मॅनेजमेंट, घोस्ट रायटिंग, टॉक शोज, बिग बॉससारख्या शोमधला भन्नाट ॲपिअरन्स, हे असं सगळं अचाट आणि अफाट ठासून भरलेल्या दी अनिल थत्ते यांना बोलतं करताना, त्यांना या शोसाठीचे विषय सुचवताना आपल्या आजवरच्या अनुभवाचा कस लागणार आहे याची मला चांगलीच कल्पना आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात अशा अनेक वदंता, अफवा, अनाकलनीय घटना, काही अपघात, काही वाद प्रवाद घडून गेलेले आहेत की त्यांच्या मागची सत्यस्थिती, त्यांची खरी कारणं आपल्याला आजवरही शोधून सापडलेली नाही। अशा प्रश्नांचा आपण सतत मागोवा घेत असतो, पण आपल्या हाती काहीच लागत नाही। असाच एक प्रश्न सर्वसामान्य मराठी माणसाच्या मनात गेली कित्येक वर्ष घर करून आहे आणि त्याचं उत्तर काही केले आपल्याला मिळत नाही आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या मृत्यूचं रहस्य। ठाण्यातलं शिवसेनेचं लढवय्ये नेतृत्व ते धर्मवीर आनंद दिघे, हा त्यांचा जो प्रवास होता तो नेमका कसा झाला, कोणामुळे झाला, हे मी पुन्हा नव्याने सांगत बसत नाही। ठाणेकरांच्या गळ्यातला ताईत असणाऱ्या या धर्मवीर नेत्याचा 20 वर्षांपूर्वी एक अपघात झाला आणि त्या अपघातातून सावरत असतानाच त्यांचा अचानक मृत्यू झाला। आपला नेता नव्हे तर आपला मोठा सख्खा भाऊ गेला। हा धक्का तेव्हाही शिवसैनिक पचवू शकले नव्हते आणि आजही त्या घटनेच्या कटू आठवणींनी मन कातर होतं। आनंद दिघेंचा मृत्यू हा त्या अपघाताच्या तीव्रतेने झाला होता का? त्यांच्यावर उपचार सुरू होते, ते या उपचारांना चांगला प्रतिसादही देत होते, मग अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी येते। हे सगळं अनाकलनीय आणि बुचकळ्यात टाकणारच होतं। माझ्यासारख्या लाखो मराठी जणांच्या मनात धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचं जे गूढ रुंजी घालतंय ते गूढ आज उकलणार आहे दी अनिल थत्ते शोच्या आजच्या भागात। सो मंडळी, लेट्स गेट राईट इन टू द शो। नमस्कार। आजचा आपला विषय हा बराचसा वादग्रस्त आहे। आत्तापर्यंत मी ज्यांना माहिती आहे की मी आनंद दिघेचा मित्र आहे किंवा मित्र होतो त्यांचा, आता त्याच्यात माझा प्रॉब्लेम असा आहे की बाकी सगळ्यांसाठी ते दिघे साहेब जरी असले तरी माझ्यासाठी तो जीवाभावाचा माझा मित्र होता, आनंद होता माझ्यासाठी। तो जीवनातला माझा आनंद होता, त्याच्या जीवनातला आनंद मी होतो, त्यामुळे आम्ही एकमेकाशी आमचं वेगळं नातं होतं। त्यामुळे ठीक आहे, तुमच्यासाठी ते दिघे साहेब वगैरे असले तरी आनंद याच नावाने बघितलं तर मला नॅचरल वाटेल, याच नावाने मला बोलावं लागेल। तर कसं ना, मी कुठे गेलो की मला पहिला प्रश्न लोक विचारतात, ज्यांना माहिती आहे की आनंद दिघेंना धर्मवीर ही पदवी अनिल थत्तेंनी दिली, त्याचा मोठा इतिहास आहे वगैरे वगैरे, ते विचारतात की दिघे साहेबांचा मृत्यू हा नैसर्गिक होता की नव्हता, त्याच्यामागे काही रहस्य आहे का, खरोखरच ते हृदयविकाराचा झटका येऊन गेले का, अनेक प्रश्न विचारतात। आणि आता त्यांच्या जाण्याला एवढी वर्ष झाली तरी देखील अजून या संदर्भामध्ये लोक प्रश्न करतात, चर्चा करतात, उलटसुलट आपल्याला जी काय माहिती असेल ती देतात किंवा माहिती नसते ती ऐकलेल्या दंतकथा वदंत असतात त्या सांगतात।
त्यामुळे मला काही मित्रांनी असं सांगितलं की अनिल, तूच एक असा माणूस आहेस की जो आनंदच्या मृत्यूचं रहस्य सांगू शकतोस, उलगडू शकतोस. तसं धैर्य तुझ्याकडे आहे, तशी माहिती तुझ्याकडे आहे, ती जवळीक तुझ्याजवळ होती. आणि त्यावेळेला ज्या घटना घडत गेल्या त्या घटनांचा पण तू कुठेतरी साक्षीदार आहेस. हॉस्पिटलमध्ये त्याला जाऊन जी भेटणारी माणसं होती त्यात तू होता, त्यांना भेटायला येणाऱ्या माणसांच्या बरोबर पण काही वेळेला तू स्वतः हजर होतास. तर सांग की खरोखरच आनंद दिघ्यांचा मृत्यू कसा झाला, कशामुळे झाला, कोणत्या परिस्थितीत झाला? एक प्रतिज्ञा घेतो ना आपण, देवाशपथ खरं सांगेन आणि खऱ्याशिवाय काही सांगणार नाही. तशी प्रतिज्ञा घेऊन मी जे सांगतोय ते सांगणार आहे. लोकांना ते मान्य हो न हो, ते पटो न पटो, त्याच्यामुळे कोणाला अस्वस्थता येवो, कोणाला स्वस्थता येवो, कोणाला त्याच्यामुळे सुटकेचा निश्वास सोडावा असा वाटावा, कोणाला आटकेचा कुठेतरी आवंडा गिळावा असं वाटावं. काय होईल ते होईल, मला माहिती नाही. पण मी 3 गोष्टी आनंदच्या मृत्यूच्या संदर्भात अशा सांगू इच्छितो की ज्या फार थोड्या लोकांना माहिती आहेत. पण माहिती आहेत म्हणजे असं नाही की ते फक्त मलाच माहिती, असं नसतं ना, लोकांनाही माहिती असतं. तसं ते माहिती आहेत. त्यातली एक पहिली धक्कादायक गोष्ट अशी आहे की आनंदला अपघात झाल्यानंतर ज्यावेळेला तो त्या रेमंडच्या हॉस्पिटलमध्ये होता, सिंघानिया हॉस्पिटलमध्ये, त्यावेळेला त्याला हार्ट अटॅक पण आला होता. म्हणजे तो अपघात तर झालाच होता, अपघातामुळे त्याला फटका बसलेला होता, पण त्या अपघातामुळे मृत्यू होईल एवढा तो अपघात फॅटल नव्हता. म्हणजे अन्य परिस्थितीमध्ये, कोणत्याही अन्य परिस्थितीमध्ये जर असं आपण म्हटलं असतं की हा अपघात आणि या अपघातानंतर मृत्यू, तर लोकांनी विश्वास ठेवलाच नसता आणि ठेवत नाहीत. आणि म्हणूनच हा प्रश्न विचारला जातो की अपघात तर एवढा फॅटल नव्हता, ठीक आहे, गाडी आपटली होती, असा आनंद कितीतरी वेळेला जीव त्याचा असा वाचला होता, असे अपघात अनेकांच्या जीवनात होतात. मग त्याच्यामुळे जीव जावा असं का घडलं? त्यावेळेला एक घडलेली घटना मी अशी सांगू इच्छितो. नारायण राणे साहेब त्याच्याबद्दल बोलू शकतील, राज ठाकरे साहेब बोलतील का नाही मला माहिती नाही, परंतु राज ठाकरे आणि नारायण राणे हे आनंद दिघे यांना सिंघानिया हॉस्पिटलमध्ये भेटायला गेले होते. आता त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा आणि वदंता आहेत की हे दोघं नेमकं काय बोलले, काय भेट झाली, त्यांनी काही एक त्या संदर्भात भूमिका बजावली का वगैरे, अशा चर्चा आहेत. म्हणून मला सांगितलं पाहिजे की त्या दोघांपैकी एकाने त्यावेळेला आनंद मृत्यूशय्येवर नव्हता, आनंद रुग्णशय्येवर होता. फरक लक्षात घ्या, रुग्णशय्या, मृत्यूशय्येवर नव्हता, पण तो विव्हळ होता, व्यथित होता. आणि तो कसा सतत व्हायब्रंट सगळं फिरणारा माणूस असल्यामुळे त्याला हे असं पडून राहणं वगैरे झेपत नव्हतं. त्या दोघांपैकी एकाने त्याला असं सांगितलं की आता तू इथे रुग्णशय्येवर आहेस, आजारी आहेस, आणि तुला असा एक निरोप देण्याची आम्हाला जबाबदारी आहे की तू जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दे. तू जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दे. तुम्ही विचार करा, त्याने आयुष्य वाहून टाकलं, समर्पित करून टाकलं, कशाची पर्वा केली नाही. असं उधळून लावावं तसं जीवन उधळून लावलं. आणि ते सगळं ज्या पक्षाकरता केलं, त्या पक्षाकडून जर त्याला असा मेसेज आला, तेही रुग्णशय्येवर असताना, अशा अवस्थेमध्ये की तू राजीनामा दे, आणि काळजात सर्र झाला असेल, किती सर्र झाला असेल, किती विव्हळला असेल, किंवा निदान आत्ता तरी नको ना मागू, असं देतो ना मी, उद्या देईन ना तुम्हाला राजीनामा, काही हरकत नाही, पण ही वेळ आहे का? मला असं माहिती आहे की त्याचा प्रचंड 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 असा दबाव त्याच्या मनावर निर्माण झाला. तो एकदम असा घायाळ म्हणतो ना, एखादा योद्धा घायाळ होतो, तसा त्या एका वाक्याने तो घायाळ झाला. मी राणेसाहेबांना मुद्दाम विनंती करेल की हे प्रकरण त्यांनी जरा थोडंसं याचा खुलासा करावा की हा निरोप त्यांच्याकडे कोणी दिला होता आनंदला सांगायला. कारण त्यामुळे आनंद विदीर्ण म्हणतो ना शतशः, तसा विदीर्ण झाला. आता फार मोठ्या अफवा आनंदच्या मृत्यूबाबत पसरवण्यात आलेल्या आहे.
मला लोक काय वाटेल ते बोलतात, मला वाईट पण वाटतं. याचं कारण असं आहे की आनंदच्या जीवनामध्ये जर श्रद्धा ही जर कुणावर असेल तर ती देवावर नव्हती, त्याच्या दैवतावर होती. आणि ते दैवत म्हणजे बाळासाहेब होते. बाळासाहेब त्याचं दैवत होते. जगात तो देव, ते त्याचं सगळं कर्मठपणा, पूजा अर्चा सगळे एका बाजूला, बाळासाहेब एका बाजूला. बस समर्पित, स्वतःच्या आयुष्याचं निर्माल्य करून टाकलं त्यांनी त्यांच्यावर, असा तो माणूस होता. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या अफवा पसरल्या आहेत, इथपर्यंत काय वाटेल ते 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 बोलतात. आपल्या समाजामध्ये असा अपमृत्यू झाला की अफवांचं पीक फुटतं. त्याला इंजेक्शन दिलं का, डॉक्टरांनी मुद्दाम अमुक केलं का, ते काय उपचार झाले नाहीत का, अमुक झालं नाही का, नाना प्रकारचे अफवा, आरोप आणि हे केले जातात. खोटं आहे, सपशेल खोटं आहे. आनंदला ज्याच्यामुळे शारीरिक इजा पोहोचेल, हानी होईल, त्याचा जीव धोक्यात येईल, असं त्या हॉस्पिटलमध्ये कोणीही काहीही केलं नाही. त्याच्या मृत्यूचं रहस्य हे अशा कुठल्या तरी प्राणघातक अशा स्वरूपाच्या कोणत्याही गोष्टीत नाही. मग तरी आनंद गेला, आपला आनंद गेला, तुमचा, माझा, आपल्या सगळ्यांचा आनंद, जीवनातला आनंद गेला. ही तर फॅक्ट आहे. त्यावेळच्या डॉक्टरांनी केलेल्या निदानामध्ये, डायग्नॉसिसमध्ये आणि रिपोर्टमध्ये, त्याच्या डेथ रिपोर्टमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने आनंद दिघे यांचा मृत्यू झाला असा स्पष्ट उल्लेख आहे. तो खरा आहे, 100% खरा आहे. आनंदचा मृत्यू, दिघे साहेबांचा मृत्यू हा हृदयविकाराचा झटका येऊनच झाला. आता हा हृदयविकाराचा झटका मानसिक ताणामुळे आला, हा एक त्याचा अन्वयार्थ लावला जाऊ शकतो. ज्या मानसिक धक्क्याचा आणि ज्या मानसिक विदीर्णतेचा संबंध त्यांना जो निरोप गेला त्याच्याशी कदाचित लागू शकतो. राणेसाहेबांनी मला त्याच्याबद्दल खुलासा करावा अशी अपेक्षा आहे. पण दुसरी एक गोष्ट मला मान्य केली पाहिजे, आपला हृदयस्थ मित्र आहे त्यामुळे मी त्याच्याबद्दल जसं अतिशयोक्ती करणार नाही तसं हे पण सांगणार नाही. त्याला सिगरेटचं खरंच व्यसन होतं. डॉक्टरांनी त्याला किती वेळा सांगितलं, त्याच्या आधी पण त्याला जे अटॅक आला ना तेव्हा पण डॉक्टर आमच्यासारख्या मित्रांना सांगायचे की यांचे हात बांधून ठेवा, हात धरून ठेवा, हे चोरून जातात आणि सिगरेट पितात, याचा यांच्यावर परिणाम होतोय. त्याही वेळेला तो सिगरेट अखेरच्या दिवसापर्यंत, अखेरच्या मला तर वाटतं आधी 1 तास 2 तासापर्यंत तो सिगरेट पित होता, जे त्याला खरोखरच प्राणघातक ठरू शकत होतं आणि तो ऐकत नव्हता. खूप लोकांनी त्याला, सगळ्या मित्रांनी त्याला सांगितलं नको तू सिगरेट पिऊ नकोस. त्याच्यामुळे त्याच्या हृदयावर परिणाम झाला होता आणि ते दुर्बळ झालं होतं. ही देखील गोष्ट खरी आहे. जेव्हा दुर्बळ असं हृदय असतं तेव्हा तुम्हाला छोटे छोटे धक्केसुद्धा सहन होत नाहीत. आणि त्यामुळे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की कोणत्याही प्रकारचा घातपात हा आनंद दिघे, तुमच्या दिघे साहेबांच्या मृत्यूबाबत झालेला नाही. हा रहस्योद्घाटन मी आज करतोय की कोणत्या नाही, विसरून जा, अजिबात नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिकच होता, तो हृदयविकाराच्या झटक्यानेच झाला. वाद हा असू शकतो की हा हृदयविकाराचा झटका येण्यामागे त्यांच्यावर काही मानसिक दडपण निर्माण झालं होतं कारण त्यामुळे झाला का, तर त्याबद्दल मी खुलासा करणं मला शक्य नाही. मला दिसतं एवढंच की आनंद तणावाखाली होता आणि आनंदला हृदयविकाराचा झटका यावा अशी दुर्बलता त्याच्या हृदयामध्ये होती. आज आनंद नाही आपल्यामध्ये. एवढ्या वर्षानंतर तुम्ही म्हणाल हा विषय का उकरून काढला, याचं कारण कुठेही गेलं तर अजूनही लोक जसे आनंदला विसरत नाहीत तसेच त्याच्या मृत्यूच्या अखेरच्या क्षणालाही विसरत नाहीत. केव्हा तरी कुणीतरी त्याच्यासारख्या माझ्यासारख्या जीवाभावाच्या मित्रांनी सांगणं आवश्यक होतं की त्याच्याबाबत कोणताही घातपात कुणीही केलेला नाही. कुठल्याही प्रकारची मनामध्ये शंका कोणत्याही व्यक्ती घराण्याच्या बाबत तुम्ही अजिबात आणू नका. याचं कारण असं आहे की त्याचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्याने झाला. त्याच्या अपघाताशी त्याचा फारसा संबंध नव्हता असं माझं मत आहे. त्या अपघातामुळे तो नाही गेला पण हृदयविकाराच्या झटक्याने गेला आणि हृदयविकाराचा झटका त्याला आधीही आला होता. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्याला परत एकदा जेव्हा जेव्हा त्याची आठवण येते तेव्हा आपल्याला गैवर आलं होतं. एवढ्या प्रकारच्या
माझ्या त्याच्या आठवणी तुम्हाला मी सांगू शकणार, एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आजही त्याच्याविषयी बोलताना फक्त अश्रूंशिवाय काय असू शकत नाही आपल्याकडे. श्रद्धांजली. आनंद, श्रद्धांजली.